नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अंडा भुर्जी. तर अंडा भुर्जी खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप छान होते, टेस्टी होते. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे, दिसायला पण छान झाली आहे आणि टेस्टला पण खूप छान झाली आहे. तर त्यासाठी तर साहित्य काय काय घेतलं आहे मी. कढईत तेल गरम करायला ठेवले. तेल भरपूर घ्यायचं. एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतला आहे, कोथिंबीर कट करून घेतली, लसूण आणि अद्रक पण ओबडधोबड कुटून घेतलं आहे. मसाल्यामध्ये मीठ घेतलं आहे, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे. आणि इथं ना आपण अंडी फोडून आणि चांगली एकजीव करून घ्यायची, कारण ह्याने काय होतं, आपला वेळ वाचतो. आपण भुर्जी करताना डायरेक्ट त्यात अंडी टाकली का नाही, मग ते मिक्स व्हायला बराच वेळ लागतो. म्हणून अगोदरच खालीच अशी अंडी फोडून एकजीव करून घ्यायची. तर माझी ना गावरान अंडी होती छोटी छोटी, मग त्याच्यामुळे मी 4 घेतले. तुम्हाला जर असे एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो असेल ना, तर तुम्ही तुमची जर असे बॉयलर अंडी असतील तर तुम्ही 2 घेतली तरी चालतील, कारण ती अंडी मोठी असतात जरा. पण ही गावरान अंडी होती त्याच्यामुळे ही छोटी छोटीच होती म्हणून मी 4 घेतली. तर अंडी चांगली एकजीव करून घेऊ आपण याला, म्हणजे आपले भुर्जी करताना आपला वेळ वाचतो नंतर आणि गॅस पण वाचतो जरा. तर इथे ना आपण तेल भरपूर घ्यायचं. भुर्जी म्हणजे तेल कमी पडलं की भुर्जी खूप अशी मोकळी मोकळी होती परत. आणि जरा भरपूर तेल टाकलं म्हणजे जरा अशी चिकट दिसती, जरा दिसताना ती आणि खाताना पण आपल्याला बरी लागते. म्हणून तेल चांगलं गरम झालं की त्यात कांदा टाकू. कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून मीठ टाकू. आणि कांदा ना अजिबात कच्चा ठेवायचा नाही, तर भुर्जीमध्ये ना ते कचकच लागतो असा. नंतर एकदम लाल होईपर्यंत तो चांगला तळून घ्यायचा. तर आपला कांदा ना चांगला ही झाला, कारण आता आणखीन आपला लसूण अद्रक बरोबर परत टोमॅटो बरोबर आणखीन तो चांगला लाल होईल. म्हणून मी लई पण असा करपून दिला नाही, पण चांगला मऊ झाला आणि लाल पण झाला आहे जरा जरा. मग लसूण अद्रक टाकलं, जरा 30 सेकंद हलवलं आणि नंतर आता टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकल्यास पण चांगलं 1-1.5 मिनटं त्याला हलवायचं. टोमॅटोसुद्धा एकजीव झालं पाहिजे. तर टोमॅटो पण चांगलं एकजीव झाले. आता आपलं कांदा टोमॅटो मस्त लालसर झाले. आता हे चांगलं मिक्स करून घेऊन आता गॅस काय करू, बारीक करू का. आता मसाले टाकायचे. तर आता हळद टाकून घेऊ, गरम मसाला टाकून घेऊ, लाल तिखट टाकून घेऊ. तर एकदम झणझणीत करायची, म्हणजे खायला खूप छान लागते. तर तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, तुमची आवड. कोणाला चपातीबरोबर आवडतं किंवा कोणाला पावाबरोबर, कोणाला ब्रेडबरोबर आवडते. तर प्रत्येकाची आवडणं वेगळी वेगळी राहते. तर इथे ना मी ती आपण अंडी जी आपण अशी मिक्स करून घेतलीत का, ते मिश्रण टाकूया याच्यात. गॅस आपण बारीकच केला आहे सुरुवातीला. हे टाकूस तर ते लगेच हे असेल फास्ट असेल तर ते खाली चिटकण्याची भीती राहते. मग परत मी हलवताना आणखीन मोठा केला परत. तर मोठ्या गॅसवर आता चांगलं त्याला आपण हे करून घेऊ, एकजीव करून घेऊ, एकदम मोकळं मोकळं व्हावं असं करून घेऊ. तर आपण टोमॅटो आणि भरपूर तेल टाकल्यामुळे जास्त काही मोकळं होत नाही. तुम्ही जर टोमॅटो नाही ना टाकलं, नुसतं कांदा टाकला की ती खूप मोकळी पोकळी होती अशी. तर टोमॅटो टाकायचं म्हणजे अशी जरा ओलसर होती. आणि तेल पण भरपूर टाकायचं. तर एक 5-6 मिनटं त्याला चांगलं परतलं मी. तर आपली भुर्जी आहे चांगली आता मोकळी सुटसुटीत झाली, छान झाली. आता आपण कोथिंबीर नंतर टाकू त्याच्यात. तर आपली भुर्जी तयार आहे. आता आपण नाही एका डिशमध्ये काढून घेऊ. तर खूप छान वास सुटला आहे आणि खूप टेस्टी पण झाली. तर मग आता मी गॅस बंद करते आणि डिशमध्ये भुर्जी काढून घेते. आणि वरून कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. कोथिंबीर आपण सर्व बाजूनी. तर मग ही साधी सोपी आपली अंडा भुर्जीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.